हॉल तिकीट काढल्यानंतर हॉल तिकीटवर आपल्याला टेस्ट डिटेल दिलेले आहे. तर टेस्ट डिटेलमध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला डेट दिलेली आहे, कुठल्या डेटमध्ये आपली एक्झाम आहे ती दिलेली आहे. त्यानंतर आपला जो एक्झामचा टायमिंग आहे तो दिलेला आहे, कुठल्या डेटमध्ये आपली शिफ्ट आहे ते पण दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर्सची डिटेल दिलेली आहे आणि आपल्याला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे. रिपोर्टिंग टाईम हा 1 आवर्स बिफोर दिलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी 1 आवर्स बिफोर सेंटरला जावे. त्यानंतर आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरायचे आहेत. सेल्फ डिक्लेरेशन कसे भरायचे ते एकदा आपण बघू. सर्वप्रथम आपल्याला आपले नाव इथं मेन्शन करायचे आहे. जे की तुमच्या ॲडमिट कार्डवर आलेलं आहे ते पूर्ण नाव आपल्याला इथं मेन्शन करायचं, जसं की नाव अमोल देशमुख. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन ऑफ म्हणजे जो आपला आधारवरचा ॲड्रेस आहे तो मेन्शन करायचा. तो शॉर्टमध्ये मेन्शन केला तरी चालतं, जसं की आनंदनगर नांदेड हा मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हॉल तिकीटवर जो पासपोर्ट आलेला आहे तो सेम पासपोर्ट आपल्याला इथे चिटकायचा आहे. त्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इथे करायचे आहे आणि सिग्नेचर ही आपल्याला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर इन्व्हिजिलेटरसमोर करायचे आहे. तर हे झालं आपलं सेल्फ डिक्लेरेशन, जे की कसं सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला भरायचं आहे. ते बघा, सेल्फ डिक्लेरेशन जे आपल्याला भरायचं तर लेफ्ट साईडला फोटो पेस्ट करायचा आहे आपल्याला, जो की आपण ॲप्लिकेशन फॉर्मला दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन द्यायचं आहे. या दोन आपल्याला एक्झाम सेंटरला पोहोचण्याच्या अगोदरच आपल्याला करून घेऊन जायचे. कॅन्डिडेट सिग्नेचर ही आपल्याला कॅन्डिडेट सिग्नेचर एक्झामिनरच्या समोर करायची आहे. त्यामुळे कुठल्या विद्यार्थ्यांनी सिग्नेचर ही करू नये. बाकी फोटो आणि थंब दोन गोष्टी एक्झामला सेंटर पोहोचण्या अगोदरच आपण करून घ्या. एक्झामला जाताना आपल्याला कुठल्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत ते आपण एकदा बघून घेऊ. कुठल्या वस्तू आपल्याला सोबत घेऊन जायच्या ते एकदा बघून घेऊ. पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, त्यानंतर आपल्याला सिंपल ट्रान्सपरंट बॉल पॉईंट पेन आपल्याला सोबत असणं गरजेचं आहे. ट्रान्सपरंट असला पाहिजे तो बॉल पेन आपल्याला रफ वर्क करण्यासाठी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जे डाउनलोड केलेलं ॲडमिट कार्ड A4 साईजच्या प्रिंटमध्ये आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट असो कलर असो दोन्हीपैकी कुठलं पण असेल आपल्यासोबत घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक ॲडिशनल पासपोर्ट फोटो साईज फोटोग्राफ, जो की आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेला आहे किंवा दुसरा कुठला असला तरी चालेल, तोच असणं कंपल्सरी नाही. शक्यतो जो आपण ॲप्लिकेशन फॉर्मला दिलेला आहे तोच घेऊन जावे. एक हॉल तिकीटवर एक चिटकवायचा आहे आणि सोबत आपण एक ॲडिशनल फोटो घेऊन जायचा. एक ॲडिशनल घेण्यापेक्षा आपण 1-2 एक्स्ट्रा फोटो घेऊन जावे. एखादा हरवला वगैरे तर आपल्याला तो कामाला पडेल. त्यानंतर आपल्याला जे की ओरिजिनल व्हॅलिड ID प्रूफ इथे दिलेलं आपलं एनीवन ओरिजिनल व्हॅलिड फोटो आयडेंटिफिकेशन प्रूफ इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. तर आपल्याला कुठलं स्टुडंट आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट, आधार कार्ड विथ फोटोग्राफ असलेला आपल्याला कुठलं पण ID आहे एक्झामला घेऊन जाता येते. त्यानंतर जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅपमध्ये मोडतात त्यांनी फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लॅक पेपर शीट रफ वर्क हे प्रोव्हाइड केले जाते. रफ वर्कमध्ये आपल्याला कॅन्डिडेटचं नेम आणि रोल नंबर हे न चुकता लिहायचे आहे आणि न विसरता ते आपल्याला बिफोर लिव्हिंग द एक्झामिनेशन हॉल रूम जे रफ वर्क केलेले ते आपल्याला एक्झामचा हॉल सोडण्याच्या अगोदर इन्व्हिजिलेटर आहे त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे. जर आपल्याला कुठल्या वस्तू ज्या आहेत आपल्याला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाताना त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मोबाईल फोन्स, मेटलसारखे वस्तू, तर या सर्व गोष्टीची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. तर सर्व विद्यार्थ्यांना JEE मेन्सच्या फर्स्ट सेशनसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू.